नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील पोपटराव पिंगळे नगर येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत मैत्री प्रतीक अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील 3 घरांचे कडी कोंडे तोडून घरफोडी केली आहे। या धक्कादायक प्रकरणात सोने चांदीसह तब्बल 11,15,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। सप्तरंग स्टॉप पाठीमागील परिसरात गेल्या 15 दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही दिवसांपूर्वी याच भागातून दुचाकी चोरीला गेली होती, तर एक रो हाऊस मध्येही घरफोडी झाली होती। टवाळखोरांचा वाढता त्रास आणि सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले। दरम्यान मैत्री प्रतीक अपार्टमेंट मधील घरफोडीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलाय। चोरट्यांनी बंदखराचा फायदा घेत दरवाजे तोडून घरातील कपाट फोडत सोन्याच्या माळा, पोत, नेकलेस, अंगठा, नथ, चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरून नेला। घटनेची माहिती मिळताच महसूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकरण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अश्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं असून परिसरात कसून शोध मोहीम राबवण्यात आली आहे। त्याच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात पोलिसांचा धाक पुरला आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी यावेळी जोर धरू लागली आहे। पुढील तपास महसूल पोलीस स्टेशन करीत आहे। काय झालं ना नेमकं मावशी, काय घटना घडली इथे? सकाळ आम्ही गावाला गेलो होतो तिकडे पेठला, रात्री चालू तिकडे रो हाऊस आहे आमचं, तिकडे राहिलो आणि थापसून ताईंचा फोन आला सकाळी 7 वाजता की असं असं झाले, तुमचं दरवाजा उघडा दिसतो। नेमकं इकडे आल्यानंतर काय कळालं तुम्हाला? दरवाजा उघडा दिसतो म्हणजे काय झालंय नेमकं? करत नेमकी मग हे 3 पण दरवाजे उघडे दिसले। ते म्हणे चोरी झालेली आहे तुमच्या घराची, बघा काय गेलेलं आहे। मग आल्यावर बघितलं, आल्यानंतर घरात काय कशी कंडिशन होती? कंडिशन सर्व कपाट वगैरे तोडलेले, सगळं अस्ताव्यस्त पसारा बाहेर पडलेला। काही वस्तू वगैरे गेल्या तुमच्या? काही वस्तू होते, थोडेसे 4-5 तोळे सोनं होतं। ओके, अजून काही गेलंय? बाकीचं काहीच नाही गेलेलं। ओके, काय नाव आपलं? हिरावंती शामराव गवळी। आणि हे बाकीचे बाजूचे कुठे गेले शेजारचे? बाकीचे कुठे गेले ते काही माहिती नाही। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।